Welcome to Neeti Katha Kids. आकाशला हिवाळ्याची थंडगार दुपार अजिबात आवडत नव्हती. खिडकीतून बाहेर बघताना त्याला इतर मुलांचा खेळण्याचा अस्पष्ट आवाज ऐकू येत असे, पण तो नेहमी एकटाच असायचा. एके दिवशी त्याच्या बागेत एक लहान, पांढरा, मऊ प्राणी दिसला. तो बर्फाचा बनलेला होता की काय असे वाटत होते. आकाश हळूच घराबाहेर पडला. बर्फावर त्याचे पाय अलगद पडले. त्याने त्या पांढऱ्या मित्राला जवळ बोलावण्याचा प्रयत्न केला, पण ते लहानसे सजीव लाजाळू होते. आकाशने शांतपणे बसून त्याला थोडं अन्न दिलं. हळूहळू तो पांढरा मित्र त्याच्या जवळ आला आणि आकाशला त्याच्या मऊ फरचा स्पर्श जाणवला. एक दिवस वातावरणात उबदारपणा जाणवू लागला आणि बर्फ वितळू लागले. आकाशचा पांढरा मित्र हळूहळू अशक्त दिसू लागला, जणू तो सूर्याच्या उष्णतेने विरघळत होता. आकाशने आपल्या मित्राच्या डोळ्यात पाहिले आणि त्याला समजले की काही गोष्टी कायमच्या नसतात, पण त्यातून मिळालेले प्रेम आणि आनंद मात्र हृदयात कायम राहतात. आकाशने आपल्या मित्रासोबत शेवटची दुपार घालवली. त्याला स्पर्श केला आणि त्याच्यासोबत शांतपणे बोलला. त्याच्या मनात आता दुःख नव्हते, तर कृतज्ञता होती. वसंत ऋतू पूर्णपणे आला आणि आकाशचा पांढरा मित्र पूर्णपणे विरघळून गेला. पण आकाशला आता एकटेपणा वाटत नव्हता, कारण मैत्रीने त्याच्या मनाला ऊब दिली होती. Like, share and subscribe for more stories.